आज घेतली होती भाजी बनवण्यासाठी. खरं तर बटाटा चिरायचा चालला होता. मला चला म्हटलं कढई तर तापत ठेवूया म्हणून कढई गॅसवर ठेवली होती. लायटर लावला होता गॅसला, पण गॅस काय चालूच होत नव्हता. चला तर म्हटलं लायटरला थोडीशी फुंकर मारली का गॅस चालू झाला आणि कढई तापाय ठेवल्यानंतर बटाटाही कापून झाला आणि भाजी करण्यासाठी कढईत टाकला होता धुवून. खरं तर मला वाटतं बटाट्याची भाजी असं कोणी नसेल की खात नाही. सगळे बटाट्याची भाजी खातात. ज्या लोकांना वात आहे तेच बटाटा खात नाहीत. आणि मलाही बटाट्याची भाजी खूप आवडते. आणि नंतर बघा आत्याने हे गावाकडनं तांदूळ दिले होते. ते तांदूळ निवडण्यासाठी घेतले होते आणि ते तांदूळ म्हटलं चला ते निवडून पाकडून भिजत घालायचे होते. खरं कुरडई, पापड आता वाळवण्याचा सीझन चालू आहे. ते मलाही थोडे बनवण्याचा प्रयत्न चालू होता माझा. म्हणून म्हटलं भिजवून, वाळवून, दळण करून तर दळून ठेवावं. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते आपले बनवू. म्हणून मस्त भिजत घातले होते तांदूळ साफ करून आणि नंतर खरं आता 2-4 दिवस होऊन गेले होते. केसाला तेल तर लावलंच नव्हतं. म्हटलं चला मग आज तेल लावण्यासाठी घेतलं होतं खरं तर केसांना आणि मस्त भांग पाडून केसांना तेल मुळापर्यंत लावून घेतलं आणि खरं तेल लावू नका, डोकं खूप दुखतं माझं आणि चहा पण पिना तरी डोकं दुखतं सकाळचं. एक टायमाला तरी चहा पाहिजे एवढी शरीराला सवय होऊन गेली की चहाची आणि तेलाची. त्या केसांना तेलाची आणि चहाची एवढी सवय होऊन गेली ना, ते चहा आणि तेल केसाला लावणं आणि चहा पिणं का डोकं खूप सारं दुखतं. आणि परत संध्याकाळी बाहेर गेलो होतो. बाहेर गेल्यानंतर ही पाणीपुरी आणली होती मस्त. मी तर खाऊनच आली होती, पण मुलांसाठी आणली होती. का तर मुलं सोबत आली नव्हती. थोडंसं काम होतं म्हणून त्यांना घरीच ठेवलं होतं. आणि नंतर आणल्यानंतर पाणीपुरी दोघांची खायची चालली होती. खरं तर पाणीपुरीचं तिखट पाणी थोडं तिखटच होतं. तरी अवधूतनं खाल्लं होतं. अवधूतला बाहेरचं असं चमचमीत असलं ना, त्याला तिखट नाही लागत. घरातील भाज्या केलेल्याच तिखट लागतात खरं तर. आणि बाळाला घरातील भाजी नाही तिखट लागत, पण पाणीपुरीचं पाणी थोडं तिखटच जास्त लागत होतं. ते तरी पण थोडं-थोडं ओतून खाल्लं होतं. गोडही पाणी टाकलं होतं आणि मस्त पाणीपुरी खायची चालली होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याला खूप तिखट लागलं होतं बघा. आता तुम्हाला दिसेल त्याला कितकं तिखट लागलं होतं. एवढं तिखट लागलं होतं त्याच्या कानातून जाळच निघाला होता. मग चला बाय-बाय. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं ते नक्की